मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गाला पुन्हा मंजुरी। प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी 20,000 कोटींची तरतूद। 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग, पंढरपूरसह 18 तीर्थक्षेत्र जोडणार। महायुतीचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाबाबत कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य। मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ नाराज, तर शेतकऱ्यांची बाजू मांडणं म्हणजे नाराजी नव्हे, आबिटकर यांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध। सोलापूर, धाराशिवमध्ये शेतकरी एकवटले। शेतकऱ्यांकडून एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द, अधिकाऱ्यांसमोर घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले। विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा राहुल गांधींचा आरोप, तर झूठ बोले कौवा काटे, फडणवीसांचा राहुल गांधींवर तिखट पलटवार। हिंदी सक्तीबाबतचा अंतिम निर्णय येत्या 7 दिवसात घेतला जाणार। राजकीय नेते, पालक संघटना, साहित्यिक, भाषा तज्ज्ञांशी चर्चा करून अंतिम निर्णय होणार, तर राज ठाकरेंचीही भेट घेणार। हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले गप्प का? संजय राऊतांचा सवाल। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू। अजित पवार विजयी, मात्र पॅनलबाजी मारणार काय? या सर्वांचं लक्ष। सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीनं सहकार संस्थांच्या निवडणूक लढवू नये। अनौपचारिक गप्पांमध्ये नाव न घेता शरद पवारांचा अजित पवारांना टोला। अमरावती जिल्हा बँक प्रकरणी बच्चू कडूंना मोठा दिलासा। बच्चू कडू यांचे जिल्हा बँकेचा अध्यक्ष आणि संचालक पद कायम। विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाची स्थगिती। 10वी-12वी निकाल लागून 1.5 महिना उलटला तरी 30 लाख विद्यार्थी प्रवेशाच्या वेटिंगवर। शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास ऑगस्ट-सप्टेंबर उजाडणार। आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपूरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेला पूर। नदीतील मंदिरांना पाण्याचा वेढा। बेळगावात सकाळपासून मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। पोस्ट ऑफिस जवळ झाड कोसळलं, वाहतूक विस्कळीत। सुदैवानं जीवितहानी नाही। पुण्याच्या जुन्नरमध्ये खोल दरीत तलाठी आणि मुलीचा मृतदेह आढळला। कोकण कड्यावरून उडी मारून दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज। बोरिवलीत देवीपाडा मेट्रो स्टेशन जवळ खासगी बसला भीषण आग। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खंडेरायाच्या जेजुरी नगरीत दाखल। भंडाऱ्याची उधळण करत पालखीचं स्वागत। पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर। पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्याचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार देत राज्य सरकारकडून गौरव। इस्रायल आणि इराण दोन्ही देशांकडून युद्धबंदीचं उल्लंघन। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नाराजी। इराण आणि इस्रायलवर भडकले डोनाल्ड ट्रम्प।